जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। नंदुरबार शहरासह जिल्हाभरात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे। वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसत आहेत। गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे। सकाळपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून दुपारी 12 नंतर नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत। शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक आणि रस्त्यांवर नेहमीची गर्दी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। उन्हामुळे नागरिक थंड पेय, उसाचा रस, लिंबू पाण्याचा आधार घेताना दिसत आहेत। वाढत्या तापमानामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे। मध्ये 44 डिग्री तापमान है आज, कैसा वाटते? बहुत डेंजर धूप है भैया, एकदम तबीयत खराब हो जा रही, इतनी जबरदस्त 44 तापमान है आज का। क्या करेंगे अभी इतने धूप में भी? 2-4-5 दिन से ऐसे ही चालू है, ज्यादा तापमान है। क्या तकलीफ हो रही है? बहुत तकलीफ हो रही, धूप में निकला नहीं जाता ना। जब धूप कम होती है ना 12 से 3 बजे तक, जब 4 बजे घर से बाहर निकलते, नहीं तो इसी बाहर भी नहीं निकलते, सब घर के अंदर ही रहते। बहुत डेंजर तापमान है नंदुरबार में, 44 तापमान है आज। किधर निकल ही नहीं सकते, कोई नहीं निकलता। नंदुरबारचं तापमान आज 44 डिग्री सेल्सिअस आहे। कशा प्रकारे अडचणी निर्माण होतात? भाऊ, एवढ्या अडचणी आहे, तापमानामध्ये बाहेर निघायची इच्छा होत नाही, पण कामं आवरता येत नाही, कामांसाठी निघावं लागतं बाहेर। आता या अशा उन्हामध्ये बाहेर निघालो, हातपाय असे जळायला लागलेत, असं डोकं काम करत नाही या उन्हामध्ये, इतकं ऊन लागतंय। काही नाही, याच्यावरती काहीतरी आपणच करायला पाहिजे, झाडे जुड्या लावले तरच आता वाचण्याचा प्रयत्न आहे। हे तापमान किती दिवसापासून? हे आता मागच्या एक आठवड्याभरापासूनच झालंय। मागे थोडीशी थंडी झाली होती, आता हवा वगैरे सुटत होती, पण आता तर एवढं भयंकर झालंय। काल परवा सुद्धा शहाद्याला गेलो होतो मी, तर इतका चटका लागतोय गाडी चालवताना, म्हणजे विचार नाही करू शकत। शासनाकडनं कसं काय फॉलो होणार? 12 ते 5 कामं असतात ना, उलट संध्याकाळी कोण काम देणार आणि सकाळी एवढा उठल्याबरोबर कोण काम देणार? आपल्याला दुपारी कामासाठी निघावं लागेल ना बाहेर। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।